नमस्कार, मी मायावती अंभुरे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा. येत्या लोकसभेत शिवसेना दोन्ही गटाचे उमेदवार उभे राहिल्यास हर्षवर्धन जाधव देखील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. उद्धव ठाकरेंपाठोपाठ अमित शहा हे देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची सभा पार पडणार होती. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र हा दौरा रद्द करण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 15 तारखेला होणारा महाराष्ट्र दौरा रद्द झाला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि औरंगाबाद येथे राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा शहा यांच्याकडून घेण्यात येणार होता. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान 15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार होती. त्या अनुषंगाने स्थानिक भाजप नेत्यांच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अमित शहा यांची सभा होणार असल्याने या ठिकाणी भव्य असे व्यासपीठ उभारण्याचं काम सुरू केलं जात होतं. त्यासोबतच या सभेला जवळपास 1 लाखाहून अधिक नागरिक कार्यकर्ते उपस्थित असणार असल्याने सभेला येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त केला जात होता. तर पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या सभा गाजल्या होत्या. आता त्याच मैदानावर अमित शहा यांची सभा घेणार होते. मात्र हा दौरा रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे प्रलंबित आणि आर्थिक मागण्यांसाठी मध्यवर्ती कार्यशाळेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दरम्यान आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास हे बेमुदत उपोषण सुरूच राहील असा इशारा यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय. पॉवर कमिटीने राज्य सरकारी वेतन आयोग जो 7वा वेतन सर्वांना दिलेला आहे त्या धर्तीवर एसटी कामगारांना 7वा वेतन आयोग आणि त्या धर्तीवर जे काही तुमचे बेसिक आहेत त्याची पुनर्रचना करण्याची पूर्णपणे ग्वाही दिलेली आहे. आणि लिखित असं कामगार संघटनेशी बोलणी आणि चर्चा करून उद्योगमंत्र्यांच्या समवेत बैठक झाली होती आणि त्यांनी सांगितलं की 15 दिवसात आम्ही उच्चस्तरीय हाय पॉवर कमिटी स्थापित करून जे तुमचे पेंडिंग आर्थिक बाबी आहेत त्या लवकरात लवकर देय असेल त्या सगळ्या देण्यात येईल. मात्र गेली आज 1 महिना झालं त्याच्यावर कसल्या प्रकारची चर्चा शासन दरबारी किंवा उच्चस्तरीय पातळीवर होत नाही आणि म्हणून संघटनेला आज 13 तारखेपासून बेमुदत उपोषणासाठी बसावं लागत आहे. ही कामगारांची जी मानसिक स्थिती आहे आर्थिक विमोचनेमध्ये आज कामगार रखडलेला आहे. तरीही कामगार संघटनेने विशेष जे प्रवाशांची सेवा आहे ती कसल्या प्रकारची बाधित न होता पूर्णपणे विभागीय पातळीवर कामगारांचं जे काही रास्त मागण्या आहेत त्या मागण्यांची परिपूर्तता आणि आर्थिक जे काही प्रलंबित देयक आहेत ती त्वरित देण्याची विनंती करावी म्हणून आज आम्ही विशेष बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्यांची मंजुरी आणि पूर्णता शासकीय पातळीवर पूर्ण होऊन आमच्यापर्यंत बातमी येत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण अशाच प्रकारे चालू राहील. किंबहुना याची जी विभागीय पातळी आहे ही विभागीय पातळीचं जे उपोषण आहे ते भांडार किंवा जे काही तुमचं डेपो आहे त्या डेपो लेवलला सुद्धा ते सुरुवात होईल आणि डेपो लेवलला ज्यावेळेस ती सुरुवात होईल त्यावेळेस मात्र जे ऑपरेशन आणि प्रवाशांची जी काही सुविधा आहे रस्त्यावरील जे काही वाहनं आहेत ते वाहनं आणि त्याचा जो प्रवास आहे त्याच्यावर सुद्धा बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हां, ही तर शोकांतिक आहे. कारण एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आज जी मोनोपोली आहे, खाजगीकरणाचं वारं वाहत आहे आणि खाजगीकरणातून सरकार दरबारी ज्यावेळेस रास्त मागण्या आहेत, त्या रास्त मागण्यांची परिपूर्तता तात्विक पद्धतीने मंजूर केली जातात आणि ते दिल्या जात नाही. कारण की त्यांना हे महामंडळ आहे, या महामंडळाचं मला वाटतं खाजगीकरणाकडे ती वाटचाल चाललेली आहे आणि खाजगीकरणातून जे काही आज कामगारांची उपेक्षा होत आहे आणि त्यांचे जे काही आर्थिक देयक आहे ते मला वाटतं कारण नसताना किंवा विना कारण ते लांबवले जात आहे असं मला वाटत आहे. खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याने वैद्यकीय उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे दाखल करण्यात आले. मौजे तिसगाव तालुका खुलताबाद येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात. या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 317 असून आज दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांना आश्रमशाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते. हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, जुलाब यासारखा त्रास जाणवू लागल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती. संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने 96 विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणल्यावर सलाईन देण्यात आली तसेच औषधोपचार सुरू आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे, खुलताबाद. सकाळी दैनंदिन याच्याप्रमाणे मुलं सकाळी उठले, त्यांनी त्यांच्या आंघोळी वगैरे केल्या, नंतर त्यांना नाश्ता दिला. वाटाणा आणि त्या उसळ जे असते त्यांना प्रोटीनचा जे काही नाश्ता असतो नाश्ता दिला. त्यानंतर त्यांना दूध दिलं. दूध कालच आलं होतं, ते दूध त्यांना दिलं आणि एक अर्ध्या तासाने मुलं मळमळ व्हायला लागली, उलटी व्हायला लागली अशा तक्रारी घेऊन आली. आम्ही तातडीने त्यांना वेरूळ FPSC या ठिकाणी हलवलं. इथे सुद्धा उपचार चांगल्या प्रकारे झाले आणि सर्व मुलं आता स्टेबल आहेत. मित्रांनो, आज रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव येथील आश्रम शाळेमध्ये जवळपास 96च्या वर मुलांना दुधातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणी आदिवासी समाजातील गरीब मुलं शिक्षण घेतात. काहीतरी उज्ज्वल भविष्याच्या आशेने त्यांचे पालक या ठिकाणी टाकतात आणि या ठिकाणी जर अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असेल आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि आयुष्य जर धोक्यात येत असेल तर हे सरकार काय झोपा काढत आहे का, की फक्त आयाराम गायारामची भरती करण्यात मशगूल झालेलं, गेंड्याची कातडी घातलेलं हे सरकार यांना जाग कधी येणार? ह्या गरीब विद्यार्थ्यांना थोडी तरी त्या सरकारला लाज असेल तर या विद्यार्थ्यांवर आज रोजी झालेल्या या विषबाधे प्रकाराची ते त्वरित विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करण्यात यावी अशी आमची आम आदमी पक्षाच्या वतीने मागणी आहे. आणि जर चौकशी झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा संबंधित प्रशासनास आमचा कारवाईचा इशारा आहे. धन्यवाद. शहरातील थकीत मालमत्ता विरोधात मनपा प्रशासन वसुली धडक मोहिमेला सुरुवात केली असून नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांचा घरासमोर नावे पुकारून ढोल हलगी वाजवून अनोख्या पद्धतीने वसुली उपक्रम राबविण्यात येत आहे. आपला मालमत्ता करायला टॅक्स न भरल्यामुळे यांच्या दारासमोर आपण हलगी वाजवत आहोत आणि त्यांचे नाव जाहीर करत आहोत. महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांना पहिली नोटीस बजावण्यात आल्या आहेत, तर त्या आस्थापना, दुकान, मालमत्ता जप्तीचे व सील करण्याचे दुसऱ्या नोटीस सुद्धा देण्यात येत आहेत. मनपा उपायुक्त तथा निर्धारण करमूल्य अधिकारी अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झोननिहाय वॉर्ड अधिकारी यांनी वसुलीसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे. त्यांच्या मार्फत वसुलीचा वेग वाढवला आहे. कर आकारणी व कर बाबत हरकती असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी झोननिहाय व वरिष्ठ स्तरावर कर समाधान अदालत शिबिराचं आयोजन करून त्याचं समाधान होईल व त्यांच्याकडील कर वसूल होईल अशा प्रकारे प्रशासनानं नियोजन केलं आहे. याशिवाय शहरात असे अनेक मोठे मालमत्ता थकीत कर बाकी आहे. त्यांच्याकडून वसुलीसाठी आता अनोख्या पद्धतीने वसुली मोहिमेला सुरुवात केली आहे. झोन क्रमांक 1चे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी वसुली टास्क फोर्स पथकाने मिटमिटा, पडेगाव, देवगिरी, वली,
भावसिंगपुरा आदी भागातील थकीत मालमत्ता धारकांचा घरासमोर व आस्थापनासमोर नावे जाहीर करून ढोल हलकी वाजून अनोख्या पद्धतीने वसुली मोहीम राबविण्यात आली। यावेळी झोन क्रमांक 1 चे टास्क फोर्स प्रमुख अविनाश मद्दी, पथक प्रमुख अमित रगडे, कर्मचारी अशफाक सिद्दीकी, विजय भालेराव व हलगी पथक याची यावेळी उपस्थिती होती। ऐकावं लक्ष असू द्या, ऐकावं लक्ष असू द्या। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकातर्फे ज्या थकबाकीदारांचे आपण नाव जाहीर करत आहोत, अजेंद्र विठ्ठलराव निळे यांच्यावर थकबाकी 1,08,719 रुपये आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय। तर जरा थांबा, आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान N8 सिडको छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। येत्या लोकसभेत शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार उभे राहिल्यास हर्षवर्धन जाधव देखील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी एका व्हिडिओद्वारे केली आहे। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही घडलं ते माझ्यामुळे घडलं, मुस्लिमांना उभं आणि निवडून येण्याचे अधिकारच नाही अशा पद्धतीची भूमिका सातत्याने मांडली गेली आणि माझ्यावरती बिल फाडण्यात आलं। मी उभा राहिलो होतो मराठा आरक्षण इतर आरक्षणाला धक्का न लावता दिल्लीत मिळावं म्हणून, पण मध्येच माकडं कुदली आणि तिकडे हा सगळा कार्यक्रम रॉंग झाला। बिल मात्र मीच भरलं। मला आता एक सांगायचं आहे, या निवडणुकीमध्ये आता पुन्हा 2 माणसं उभी राहणार आहेत। एकनाथ शिंदेचा एक माणूस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एक माणूस। खैरे साहेबांचं तर नाव पण डिक्लेअर झाले। आता काय करायचं? कारण बिल मागच्या वेळेला तुम्ही माझ्यावर फाडलं कारण की मी उभा राहिलो म्हणून काही झालंच तुमचं म्हणणं होतं। आता ही 2 माणसं ऑलरेडी उभी राहिली आहेत, आता करायचं काय? तुम्ही जर याच्यापैकी एक माणूस गप्प बसू शकत असाल तर मी पण गप्प बसायला तयार आहे, नाही तर माझा निर्णय मी घेणारच आहे। का? कारण की संभाजीनगराचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी 7 दिवस महानगरपालिकेच्या गेटवर पडलेलो होतो। कुत्रा आलं नाही तिकडे, स्वच्छ पाणी मी मिळवून दिलं हडको टीव्ही सेंटरला।
अनेक प्रश्न मी सॉल्व्ह केले आहेत आणि जेव्हा मी काम करतोय सातत्याने तेव्हा मी गप्प का बसू हा पण प्रश्न निर्माण होणारच आहे. ह्यांची मक्तेदारी नाहीये खासदारकी. तुम्ही ह्यांच्यापैकी एक माणूस गप्प बसवा, मी गप्प बसतो, नाही तर बघूया काय करायचं. झेंडा चौक ते जय भवानी नगर रेल्वे पटरी लगत रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या मालमत्ताच्या मोबदल्यात घरे देण्याची मागणी स्थानिकांनी एडीएन सोबत बोलताना केली. शिवाजीनगर ते रामनगर रेल्वे पटरी लगत एक वसाहत आहे, विश्रांतीनगर आणि जय भवानी नगर. या वसाहतीमध्ये जवळपास रेल्वे पटरीला लागून 200 घरं लोकांनी विकत घेतलेले आहे. त्या काळामध्ये जशी किंमत असेल त्या किमतीमध्ये त्यांनी विकत घेतले. 20, 22, 25 वर्षापासून आजही ते लोक त्या ठिकाणी राहतात. 8-9 वर्षापूर्वी महानगरपालिकेनं तो शिवाजीनगर जय भवानी नगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रोड अतिरिक्त म्हणून त्यांनी पाडायला सुरुवात केली आणि त्याच दरम्यान विश्रांतीनगर आणि जय भवानी नगरचाही रोड तो खाली करावा, स्मार्ट सिटीसाठी खाली करावा असं म्हणून त्यांनी परवानगी दिली आणि त्यावेळेस सर्व लोक भयभीत झाले. आणि त्याच वेळेस मग भारतीय कम्युनिस्ट पक्षानं हे आंदोलन हाती घेतलं आणि तिथं ते थांबवलं. आणि तेव्हापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं विश्रांतीनगर जय भवानीनगर घर बचाव संघर्ष समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या वतीनं आम्ही सातत्यानं आंदोलन करत आहोत. आमची एक मागणी आहे की ते काही बऱ्याच वेळेस महानगरपालिकेमध्ये आलो तर ते असं सांगतात की हे अतिक्रमण आहे. अतिक्रमण जेव्हा फुकट बसतो तेव्हा ते अतिक्रमण ठरलं जातं. त्याच्यावर जसं जमीन कच्चं पक्क आपलं घर बांधलं आणि तिथं ते 20-25 वर्षापासून राहतात. तिथं ते टॅक्स त्यांना भरतात, तिथं लाईट बिल आहे त्यांच्या जागेवर. काही लोकांना महानगरपालिकेनं संडास बाथरूम दिलेले आहेत. हे सगळं असताना अचानकच ते आता अतिरिक्त आयुक्त येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा मार्किंग केली आणि हा रोड मोकळा करायचा. आमचं त्यावेळेसपासून आजपर्यंत आमचा रोडला विरोध नाही आहे, परंतु आमचं जे काही घर जातं, आमचा जो काही प्लॉट जातो तो प्लॉटच्या बदल्यात प्लॉट, घराच्या बदल्यात घर मिळावं ही मागणी घेऊन आम्ही 8 वर्षापासून भांडतो आहोत. नवीन आयुक्त येतात आणि नवीन परत ते इश्यू उघडकीस येतात आणि पुन्हा कुणीतरी महानगरपालिकेचं पथक बुलडोझर घेऊन येतं आणि आमच्या घरावरती जो बुलडोझर चालवण्याचा घाट घातला. यामुळं पूर्ण आम्ही भयभीत झालेलो आहोत. तर आमची या ठिकाणी एकच मागणी आहे की मागील 9 वर्षापासून जो विषय हा प्रलंबित आहे त्या विषयावर तोडगा काढून आम्हाला आमच्या घराच्या बदल्यात घर किंवा मोबदला या दोन्हीपैकी काहीतरी एकदा देऊन हा विषय एकदाचा मार्गी लावावा. छावणी येथे अशफाक खान यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये होमिओपॅथिकचे औषधे रुग्णांना मोफत देण्यात आले. छावणी येथे अशफाक खान यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी महापौर अशोक सायन्ना यादव यांच्या हस्ते करण्यात आले व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. या शिबिरामध्ये होमिओपॅथिकचे औषधे रुग्णांना मोफत देण्यात आले व नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन काँग्रेस परिवहन विभागाचे अध्यक्ष आसमत खान यांनी केले होते. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ, माजी महापौर अशोक सायन्ना यादव, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनीस पटेल, संजय धर्मरक्षक, प्राध्यापक प्रकाश वाघमारे, अनिता भंडारी, सलीम खान, सय्यद फयाजुद्दीन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे मंगळवारी राष्ट्रीय जंतनाशक दिन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला आहे. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांची विशेष उपस्थिती होती. महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सदरील मोहिमेचा शुभारंभ वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या हस्ते सिडको N7 मनपा शाळा येथे करण्यात आला. या प्रसंगी उपआयुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, मुख्याध्यापक ज्ञानदेव सांगळे, शेख अहमद शेख शहानूर पटेल, डॉक्टर डिंपल परदेशी, डॉक्टर मेघा जोगदंड, उर्मिला नव्हाडे, मीना आढाव, सुनीता बुनगे, काजल मानकर, सय्यद समीर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व सिडको N8 रुग्णालय येथील सर्व स्टाफ यांची उपस्थिती होती. सदरील प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी खाऊ घालून त्याबाबतचे महत्त्व सांगण्यात आले. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश 1 ते 19 वर्षे वयाच्या मुलामुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. महानगरपालिकेतील 946 शाळा
343 अंगणवाडीमध्ये व 41 आरोग्य केंद्र व बाह्य लसीकरण सत्रांमधून ही मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेमध्ये दिनांक 13 फेब्रुवारी रोजी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना जंतुनाशक गोळी देण्यात आली व उर्वरित लाभार्थ्यांना दिनांक 20 फेब्रुवारीला मॉप अप राऊंडमधून जंतुनाशक गोळी देण्यात येणार आहे। तसेच या मोहिमेमध्ये डॉक्टर पारस मंडलेचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आयुष्यमान कार्ड, गोल्डन कार्ड्स यांचे महत्त्व पटवून दिले। सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना आयुष्यमान कार्ड, गोल्डन कार्ड्स काढण्यासाठी आवाहन केले। त्याच्यासाठी ॲज अ प्रिकॉशनरी बेसिस म्हणून प्रत्येक 6 महिन्याला ही जंतुनाशक गोळी घेणं आवश्यक आहे। तुम्ही तुमच्या बाकीच्या फ्रेंड्सला सांगा, काही तुमच्या गल्लीतले शाळेत येत नाहीत असं वाटत असेल तरी आम्ही यायचं गोळ्या करतो, त्या विद्यार्थ्यांना येऊन घ्यायला सांगा आणि सर्वांना 1 ते 19 वयोगटापर्यंत ही गोळी आपल्याला प्रत्येक 6 महिन्याला घ्यायची आहे। त्याचे जे फायदे आहेत ते सर्वांनी सांगितलेले आहेत आणि आपल्या घरामध्ये पालकांना सुद्धा या गोळीचं महत्त्व तुम्ही समजून सांगा। हा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्ही घरी घेऊन जा, ते सुद्धा तुम्ही तुमच्या पालकांबरोबर डिस्कस करा। काही पालकांमध्ये त्या हॅबिट्स नसतील तर ते सुद्धा त्या हॅबिट डेव्हलप करतील, कारण ज्या हॅबिट्स पालकांना असतात त्या पाल्यांना येत असतात असं म्हणतात, कारण आपण डे टू डे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो। तर तुम्ही या शाळेचे गुणवंत विद्यार्थी आहात, तर तुम्हाला तर हे सर्व आम्ही करायचं आहे, परंतु तुम्ही तुमच्या गल्लीमध्ये, तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा या गोष्टीचं अवेअरनेस करणं गरजेचं आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा। येत्या लोकसभेत शिवसेना दोन्ही गटाचे उमेदवार उभे राहिल्यास हर्षवर्धन जाधव देखील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।